हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. या फिल्ममध्ये एका अतिशय सेन्सिटिव्ह मुद्द्याला हात घातला गेलाय, त्यामुळे ही फिल्म बघताना तुम्ही अनेक वेळा डिस्टर्ब होऊ शकता. ही फिल्म कुटुंबाने एकत्र बसून पाहायची फिल्म नाही आणि हे केवळ आणि केवळ माझं पर्सनल मत आहे. आणि हो, हा व्हिडिओ कम्प्लिटली स्पॉइलर फ्री आहे. चला तर मग सुरू करूया. बोलू या फिल्मच्या कथेबद्दल. एक अतिसामान्य माणूस ज्याची एक छोटीशी फॅमिली आहे. स्वतःच्या पोट पाण्यासाठी तो एका सलून मध्ये काम करतो. खरं तर बॉलिवूडचे हिरो पाहता मी दिलेलं हे हिरोचं डिस्क्रिप्शन खरं वाटत नाही ना, पण हीच तर ताकद आहे साऊथ फिल्म इंडस्ट्रीची. तर या अतिसामान्य माणसाच्या घरावर एकदा एक हल्ला होतो. त्या हल्ल्यात 3 जण असतात जे याच्या घरातून कचऱ्याचा डबा चोरून येतात. हसायला आलं असेल ना? हो, पण हीच आहे या फिल्मची कथा. पुढे या कथेचा नायक महाराजा, जो या कचऱ्याच्या डब्याला लक्ष्मी म्हणतो, पोलीस स्टेशन मध्ये लक्ष्मी हरवल्याची कंप्लेंट घेऊन जातो आणि लक्ष्मीला शोधून काढण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या हात धुवून मागे लागतो. नहीं होता है तो लक्ष्मी का केस सीबीआई को सौंप दीजिए ना सर. आय नो, अजूनही मी जे बोललं त्यावर तुमचा विश्वास बसला नसेल, पण ट्रस्ट मी, या फिल्मची कथा ऐकायला जेवढी सोपी वाटते ना, ती तेवढी सोपी बिलकुलच नाहीये. ही फिल्म शेवटच्या क्षणापर्यंत खऱ्या कथेचा आपल्याला पत्ता लागू देत नाही. आणि बॉस, या फिल्मचा क्लायमॅक्स म्हणजे दृश्यम फिल्मचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर मी जेवढा सरप्राईज झालो होतो, त्यानंतर महाराजा फिल्मचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर मी सरप्राईज झालो. आणि हो, खरी कथा जाणून घेण्यासाठी सरळ फिल्मच बघून टाका ना. बोलू या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल. सो या फिल्म मध्ये 2 महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. महाराजा, जो प्ले केलाय व्हेरी व्हेरी टॅलेंटेड ऍक्टर विजय सेतुपती याने. खरं तर त्याने हे कॅरेक्टर एवढा स्मार्टली प्ले केलंय की शेवटपर्यंत याच्याबरोबर नक्की काय घडलंय आणि हा एवढा व्हायलंट का झालाय हे आपल्याला कळत नाही. आय मीन, सुरुवातीला एका सलून मध्ये काम करणारा बिचारा माणूस एवढा व्हायलंट होऊ शकतो हे आपण इमॅजिनही करू शकत नाही. आणि मला वाटतं हीच त्याच्या अभिनयाची ताकद आहे. दुसरीकडे आहे एक चोर, जो घराघरात चोऱ्या करतो. म्हणजे त्याचा चोरी करायचा एक पॅटर्न आहे. तो चोरी करण्याआधी घरात मस्त चिकन बनवतो आणि मग घरातल्या लोकांना मारून टाकतो, जो साकारलाय अनुराग कश्यप याने. आता महाराजा आणि हा चोर यांच्यामध्ये लक्ष्मीला घेऊन काय होणार हे तुम्हाला कळलं असेलच. अनुराग कश्यप हा एक उत्तम दिग्दर्शक आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तो किती उत्तम ऍक्टर आहे हे तुम्हाला ही फिल्म पाहिल्यानंतर कळेल. बोलू या फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल. या फिल्मचं लेखन दिग्दर्शन केलंय निथिलन समीनाथन याने. त्याने जेवढ्या उत्तम प्रकारे या फिल्मची कथा लिहिली आहे त्यापेक्षा कैक जास्त चांगल्या पद्धतीने त्याने ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. खरं तर फिल्म मध्ये बऱ्याचदा अरे हे काय चाललंय आणि का चाललंय असा प्रश्न आपल्याला पडून राहतो, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याने आपल्याला फिल्मच्या शेवटी दिली आहेत. निथिलन समीनाथन या फिल्म मध्ये आपल्याला वेगवेगळ्या इमोशन्स मधून घेऊन जातो. त्याने सापाला घेऊन वापरलेलं अॅनिमल मेटाफर इज जस्ट वाव. बाकी या फिल्म मध्ये आपल्याला रिअल लोकेशन्स, सिम्पल कॅरेक्टर्स, मिनिमल मेकअप, नो सॉंग्स, फिल्मला सुटेबल असं बीजीएम आणि हो, शेवटच्या मिनिटांपर्यंत चालणारा सस्पेन्स पाहायला मिळेल. फिल्म संपल्यानंतर तुम्ही बराच वेळ डिस्टर्ब होऊ शकता, पण हो, हे डिस्टर्ब होणंही तुम्हाला वर्थ वाटेल. तर मग वाट कसली बघताय? लगेच पहा ही सुपर डुपर फिल्म, जिची ऑलरेडी एवढी चर्चा झाली आहे. ओनली ऑन नेटफ्लिक्स, हिंदी डब्ड व्हर्जन मध्ये. बाय द वे, रिसेंटली ही फिल्म चीनमध्ये सुद्धा रिलीज केली गेली आहे आणि तिथेही ही खूप चांगला बिझनेस करते. सो लगेच पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म महाराजा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.